36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल सकाळी विमानानं जात असताना अचानक विमान अपघात झाल्यामुळे त्यामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. विमानतळाजवळ विमान लँडिंगच्या प्रयत्नामध्ये क्रॅश झालाय. ही बातमी समजता संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह देशभरात शोकांतिका पसरली आहे. सिल्लोड तालुक्यातील शिवणा शिवसेना पक्षाचे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार निकिता राजूबाबा काळे, पंचायत समिती गणाचे उमेदवार शेख सलीम यांच्या प्रचाराचा शिवणा सर्कलमध्ये नियोजन होतं. मात्र अजितदादा पवार यांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. शिवसेना भवन येथे अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राजूबाबा काळे, शेख सलीम यांच्या हस्ते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांची विमान अपघातामध्ये दुर्घटना झाली आणि त्यांच्यासोबत आणि ते असे 6 जणांचा आज विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. खूपच वाईट घटना घडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांचं निधन झालं. त्याबद्दल आम्ही शिवसेना कार्यालयात शिवसेना पक्षातर्फे त्यांना सर्वांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. व या ठिकाणचे जे तुमचे कार्यक्रम होते तुम्ही ते रद्द केलेले आहे? हां, आमचे जे आजचे जे प्रचाराचे जे नियोजन होतं, दौरे होते, ते संपूर्ण दौरे रद्द करून आम्ही आज पूर्ण दिवस दुखवटा म्हणून आज पाळणार आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम, सिल्लोड.